तर नमस्कार मित्रांनो, मी तुमची सगळ्यांची लाडकी नीता ताई. ताईच म्हणत जा, मॅडम वगैरे काय बोलत नका जाऊ. मॅडम हा शब्द मला कधी आवडतच नाही. मी नेहमी तुमची ताई आणि ताईच राहील. तर असो, आता पावसाळा सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकजण हा काही ना काही फिरण्याचा प्लॅनिंग करत असतो. तसंच मी फिरायला म्हणून निसर्गाच्या सानिध्यात नेहमी येत असते. आणि कारण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मला निसर्गात फिरणं जास्त आवडतं. तर असंच निसर्गरम्य एका ठिकाणी आम्ही आलो होतो आणि भरपूर सारे लोक आहेत आमच्यासोबत. तर जंगलाने आम्हाला नाराज नाही केलं आणि असं काही आम्हाला तिथे या ठिकाणी भेटले की मला राहवलं नाही गेलं. त्यामुळे मी विचार केला, नाही आज आपण या गोष्टीचा व्हिडिओ बनवायचाच. कारण खूप सारे व्हिडिओ तुम्ही माझे बघत असता, पण वेगळं काही दाखवायचं म्हटलं की मलाही खूप आनंद वाटतो तुमच्यासाठी. तर आज अशाच पद्धतीने समोर बघू शकता, मला तर चष्मा लागलाय, मला काही क्लिअर दिसत नव्हतं, मी लांब होती. तर मी तुमच्या दाजींना आवाज दिला की अहो मला जरा क्लिअर दिसत नाहीये, पण हा सापच आहे का? कारण मी सुद्धा या झाडांच्या पानांमध्ये आणि या फांदीवर तो अशा प्रकारे काही थांबलेलं आहे साप की मी सुद्धा काही क्षणासाठी गडबडले होते. आणि म्हणून ज्यावेळेस मी दाजींना आवाज दिला, दाजी आले आणि मला काय बोलले, अगं नीता हा सापच आहे म्हणून. त्यामुळे मी आणखी जवळ आले सापाला बघायला, तर शॉकच भेटल्यासारखं झालं. कारण आपण म्हणतो ना बाय वन गेट वन फ्री, तसंच काहीतरी इथे पाहायला मिळालं. बाय वन गेट वन फ्री. आता हे मी असं का बोलते तुम्ही, कारण हे बघू शकता असे काही साप आणि निसर्गाची अशी काही किमया आहे की इकडे बघू शकता हा देखील साप आहे. म्हणजे नजर सुद्धा धोका खाते. एकाच ठिकाणी हे दोन साप बसलेत, एकाचा रंग वेगळा आहे आणि दुसऱ्याचा पण. आणि झाडामध्ये तुमच्यासारखी व्यक्ती जर ट्रेकिंग वगैरे करत असेल, फिरायला तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येत असताल, पाऊस खूप चालू आहे, तर लक्षात ठेवा या झाडांवर प्राणी पक्षी बाकीच्या कीटकांपेक्षा याच्यामध्ये असे विषारी प्रजातीचे साप सुद्धा या झाडांवर असतात. आणि आत्ता सुद्धा व्हिडिओ बनवताना सुद्धा मी इकडे तिकडे बघते, कारण अजून एखादा इकडे तिकडे आसपास असूही शकतो. तर सावधानगिरी बाळगूनच इथे थांबली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये अंतर्भरच आहे. हा जो साप आहे हा विषारी प्रजातीचा आहे आणि हा व्हिडिओ यासाठी आहे की तुम्ही अशा ठिकाणी येत असाल तर स्वतःची काळजी घ्या. जशी मी टोपी वापरते अशीच एक कॅप तुमच्या डोक्यामध्ये नेहमी हवी. पायामध्ये व्यवस्थित शूज हे हवेतच, कारण झाडांमध्ये या पानांमध्ये या फांद्यांमध्ये साप असे काही मिक्स होऊन जातात, आपल्याला दिसत नाही. आता हा राहिला एक वेगळा टॉपिक तुम्हाला हे सांगण्याचं की तुम्ही काळजी घ्या म्हणून. आता दुसरा विषय हा आहे की हा साप नेमका आहे कोणता, तो मला तुम्हाला सांगायचं आहे. तर हा जो साप आहे जो अगदी फांदीसारखा वाटतोय, हा एक अतिशय विषारी जातीचा मलबारी चापडा म्हणजे एक वायपर प्रजातीचा हा साप आहे. जो की याच्यामध्ये आपल्याकडे जो घोणस साप भेटतो तो घोणस आणि या सापाचं जे विष आहे हेमोटॉक्सिक हे एकसारखंच आहे. आणि त्याच्यासारखाच वरती जो दिसतोय तो व्हिडिओमध्ये मला माहीत नाही दिसतोय की नाही, पण डोळे सुद्धा धोका खातात. तर व्हिडिओमध्ये दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करते, कारण आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. ते त्यांच्या निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि आपण त्यांना इथे काही डिस्टर्ब करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्यांना अजिबात टच नाही करायचं किंवा आपल्याला त्यांना अजिबात डिस्टर्ब नाही. ते जसे बसलेत तसे त्यांच्या जागेवर ते योग्य आहेत. कारण आपण काही आता लोकवस्तीत नाही आहोत, आपण त्यांच्या भागामध्ये आहोत, त्यांच्या एरियामध्ये आपण फिरायला येतोय. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. तर हा विषारी प्रजातीचा साप आणि इकडे तो तर निघाला बघा, त्याला कदाचित चाहूल जाणवली आपली आणि त्याने आता इथून पळ काढायला सुरू केलंय. तर हे दोन्ही साप एकच आहे, पण यांचा रंग वेगवेगळा आहे. जात सेम, विष सेम, दोन्ही विषारीच. फक्त एखादा माणूस कसा खूप काळा असतो, एखादा खूप गोरा असतो, तसा हा थोडासा काळसर आहे. आणि फांद्यांवर कशा पद्धतीने ते बसतात तुम्ही बघू शकता, फांदीला धरून अगदी शेपटीचा आधार घेऊन. कारण झाडांवरचे साप आहे त्यामुळे निसर्गाने त्यांना अशा पद्धतीने बनवलंय की ते झाडांवर आरामशीर ट्रॅव्हल करू शकतात. ते झाडांवर बसून सुद्धा शिकार करू शकतात, बेडूक खातात, पाली सरडे जे काय मिळेल ते खाऊन त्यांचं जीवन काढत असतात. आणि हा तर एक तर खूप मोठा आहे बघू शकता.
हा वाला बघा कसा मोठा आहे, त्याच्या अंगावर थोडंसं डिझाईन आहे. आणि थोडासा तोंडाचा भाग दाखवते कसा दिसतो या सापाचा. आपली जी घोणस आहे असं त्रिकोणी, सेम याचं पण तसंच आहे. थोडासा नाजूकसा फरक आहे फक्त. 19-20 म्हणतो आपण कलरमध्ये. आपल्या घोणसच्या अंगावर पूर्णपणे अशी साखळी असते काळ्या धब्ब्यांची. तर लिप्स बघा, हे साप खूप सेन्सिटिव्ह असतात आणि जीभ बाहेर काढतोय. त्रिकोणी आकाराचाच आहे, काही फरक नाही आहे. डोळे सुंदर आहेत, अगदी त्रिकोणी आकाराचंच ह्याचं तोंड आहे. काही फोटोज मी तुमच्यासाठी ॲड करेल जेणेकरून तुम्हाला त्या डिझाईन वगैरे क्लिअर दिसेल, कारण व्हिडिओमध्ये आणि झाडांमध्ये असल्या कारणाने तो एवढा मॅच होतो की ते तुम्हाला क्लिअर दिसत नाही आहे. तर ठीक आहे, आजपुरती एवढीच माहिती. जर असंच मी कुठे गेली आणि मला काय विषय भेटलं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करत राहीन. धन्यवाद.